हां, नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मला एका विषयावर बोलायचं आहे. सासू आणि सुनेचं नातं. सगळे काय म्हणतात, की सासू अशी असती, सासू तशी असती, सासू कधी आई होऊ शकत नाही. बरेच असे व्हिडिओ येतात सासूवर. पण तुम्ही विचार करा, जी सासू 27 वर्ष, 28 वर्ष त्या घराला जपून ठेवलेलं असतं. तिच्या घरातला कोणा ना कोणा तिनं सजवलेला असते आणि किचनमध्ये तिनं काम केलेलं असते. सगळ्यांचे खाण्यापिण्याची जी ऑर्डर असते, ती ऑर्डर तिने पुरवलेली असते. मनापासून ती करत असते. आणि आपल्या घरात एखादं लहान मूल जर येणार, पाहुणे म्हणून, म्हणजे पाहुणे येणार, त्याच्यातली लहान लहान मुलं असतात, ते येणार म्हटलं तर आपल्याला काय वाटतं, बापरे, स्वयंपाक वाढला, किंवा ते 4-8 दिवस राहून जातात, किंवा आपण पसारा जास्त पडतो असं आपल्याला वाटतं. जरी येणार असेल तर ते राहत असेल तर आपण विचार करतो की आता पसारा खूप वाढणार, तरी आपण 4-8 दिवस त्यांना पण सांभाळतो, त्यांची सेवा करतो, त्यांना काय हवं आहे काय नाही ते पण बघतो आपण. विचार करा तुम्ही, ज्या घरामध्ये ते थोड्या दिवसासाठी आलेले असतात आणि आपल्या घरात येणारी सून अनोळखी, म्हणजे ओळखीची जास्त नसते आपल्या, आणि ती येणार असते आणि कायमची ती आपल्या घरात राहणार असते. तिच्यासाठी तर अनोळखीचे असते सगळं. तिला पण सेट व्हायला किंवा सगळ्यांना समजून घ्यायला वेळ लागतो, ही गोष्ट खरी आहे. पण आल्यानंतर सासूची जी जागा असती, तर तिला पण ॲडजस्ट करावं लागते सासूला. कारण ती सून कशी असती, तिच्या मनाप्रमाणे परत नवीन घर सजवायचं चालू करत असते तिने. आणि किचनचा तर पूर्ण तिनं हक्क घेतलेला असे. सासू तर म्हणते, बरं झालं बाई, जिम्मेदारी सांभाळली म्हणते. तर प्रत्येक गोष्टमध्ये बघा ना तुम्ही, तर काय म्हणतात की सासू आई होऊ शकत नाही, मग सून का मुलगी होऊ शकत नाही म्हणते मी. बरोबर आहे ना? सुनेने पण जसं आपली आई रागवती, काय म्हणत नाही आपण, उलट बोलत नाही, तसं सासू एखाद्यास रागवली तर तुम्ही तिला उलट बोलता किंवा तुम्हाला सहन होत नाही आहे. का बरं? तुम्ही पण मुलगी बनून राहण्याचा प्रयत्न करू शकता ना. तिला मस्त वाटतंय की आपण पण आईसारखं माया करावं, पण ती करायला जाते, पण तुम्ही ती आक्षेप करत नाही आहे. आणि एक असं झालं की ते नावच पडून गेले की सासू आई बनू शकत नाही. असं नसतं. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा असतो, खरं आहे. पण एकमेकाला समजून घेणं, आणि तिने पण त्या घरासाठी खूप स्वप्न पाहिलेले असतात. आपण तो पण विचार करायला पाहिजे की आपण आत्ता आलोय, पण ती 27, 28, 30 वर्ष त्या घराला सांभाळलेलं असतं त्याने. तिच्या त्या घराबद्दल प्रेम असतं, माया असते. घरातल्या प्रत्येक मुलांवर, नवऱ्यांवर तिने म्हणजे अधिकार गाजवत असते. आणि तुम्ही तो आल्यानंतर काय होतं तुम्हीच विचार करा. म्हणजे ज्या सुना तशा आहेत त्यांनी विचार करावा. आपण काय काय तर घरामध्ये बघा, नवऱ्याला आईशी सुद्धा बोलू देत नाहीत. त्याला दवाखान्याला नेऊ देत नाहीत आईला. दवाखान्यात जर आई आजारी असेल तर तिला बघायला सुद्धा जाऊ देत नाहीत. एवढी भांडणं करतात, आकाश पाताळ एक करतात, तांडव करतात. आणि कायकांनी तर घटस्फोट घेतलेला आहे, त्यांचा डायव्हर्स झालेला आहे काय काय जणींचा तरी. नाहीतर मग सरळ माहेरी जाऊन राहतात. का तर माझा नवरा माझ्या आईकडे जास्त लक्ष देतो आणि तो आईला जास्त सांभाळतो. अरे आई आहे तिची, ती जन्म दिलेला आहे आणि त्याला 30 वर्ष सांभाळलेलं आहे. आणि सांभाळताना जसं तुम्ही तुमच्या मुलीला सांभाळता, तसं तिने पण तिच्या मुलाला सांभाळलेलं आहे. असं असतं. म्हणून सासू ही आई होत असती, पण तुम्ही समजून घेत नाही. कारण तिच्या घरामध्ये ज्या मुली असतात त्या सासरी जातात. सासरी गेल्यानंतर जी मुलाची येणारी बायको असते, तिची सून, तीच आयुष्यभर सोबत असते. म्हणून तिला वाटतं की आपल्या घरामध्ये आपल्या सुनांनी कसं बोलकं राहावं, आनंदी राहावं, असं वातावरण ठेवावं, तिला पण वाटत असतं.
तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरच ना. इतका बोबाटा करतात. सासू म्हणजे अशी, सासू म्हणजे तशी, तिच्या नावाने इतकं म्हणजे खडे फोडतात. आश्चर्य वाटतं मला सुद्धा आश्चर्य वाटते काय काय गोष्टींचं, की खूप जणांचं मी ऐकते कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा तेच असं रांगा लागलेले आहेत. मुलंसुद्धा म्हणजे काय काय बायकोंना कंटाळलेत, खूप कंटाळलेत. बायको पीडित नवरे, बायकांपासून पिडलेले. म्हणजे तुम्ही एवढं त्रास देता नवऱ्याला सुद्धा, विचार करा त्यांनी किती सहन करत असेल. काय काय आत्महत्या करतात. म्हणजे आपल्यावर किती परिणाम होतो. म्हणजे शेवटी आईवडिलांचे संस्कार नेतात. आणि काही घरामध्ये मुलीला आई शिकवते की बाई तू काय कोणाचं बोलून घेऊ नको, झुकू नको, आपलं मान सन्मान राख. अरे झुकावं लागतं. जिथं देवासमोर आपण झुकतो ना, तसं सासू सासरे नवरा हे सुद्धा आपल्यापेक्षा मोठे असतात, वडीलधारे असतात. झुकावं लागतं त्यांच्यासमोर. नाही झुकायचं तू, असं करायचं नाही. तसं नसतं. झुकल्याशिवाय काहीच होत नसतं. देवाचे देवसुद्धा झुकतात, माहिती आहे ना. तर मुलींना पण तुम्ही तसं सांगत जाऊ नका. झुकल्याशिवाय जेव्हा आपण झुकतो तेव्हाच आपला मान सन्मान मिळतो आपल्याला. म्हणून तुम्ही हा डोक्यातनं विचार काढून टाका की सासू हे वाईट नजरेने बघणाऱ्यांसाठी मी म्हणते, डोक्यातनं विचार काढून टाका की सासू अशी आहे, तशी आहे, तशी. खूप चांगली असते ती. तिला तर आपल्यापेक्षा मुलाचा संसार चांगला व्हावा असं वाटत असतं तिला. हे विसरताय तुम्ही. बऱ्याच मी असं सोशल मीडियावर व्हिडिओ पाहते की सुनाबद्दल पण टाकतात आणि सुनाच्या घरचे सासूबद्दल पण टाकतात. मी म्हणते काय तसं टाकायचं. हां बरोबर आहे, तुम्हाला काय अनुभव आलेले तुम्ही टाकता, त्यांना काय अनुभव आलेले तुम्ही टाकतात, बरोबर आहे. पण सासूबद्दल तुम्ही कधीही टाकताना विचार करून टाका की एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही पण बाजू बघावं लागतात. जेव्हा सून घरात येते तेव्हा सून पूर्ण घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न करते. ज्या घरात ती 30-30 वर्ष त्या घराला उभं करायला तिला लागलेलं असते, है ना. घर तिनं सजवत असते आणि आपल्या मुलांना शिक्षण देताना विचार करते माझा मुलगा शिक्षण शिकावा. जसं तुम्ही मुलींना शिकवतो ती मुलांना शिकवते. नोकरीला लागते, नोकरीसाठी प्रयत्न करतात. पैसा नसेल तर कुठं सोनं मोड, हे मोड, व्याजाने पैसे काढतात, कुणी शेती विकतात, पण मुलांना नोकरी लावतात. मुलांची सुद्धा आई काबाड कष्ट करतात हो. आणि मुलांना सुद्धा फुलासारखं जपतात. ते काय रस्त्याच्या कडेने आणले नसते उचलून, त्याची पण आई असते. जेव्हा लग्न होऊन आपण सुनेच्या स्वाधीन करतो त्यावेळेस विचार करायला पाहिजे आपण मुलीला काय सांगावं, काय शिकवावं. आलं ना लक्षात. कारण मी बरेच बघते असे की व्हिडिओ खूप टिप्पणी करतात सासूवर. खूप तिच्या मनी काही नसतं, इतकं काय काय केलेलं असतं त्यांनी. अक्षरशः घटस्फोटापर्यंत जातात. तिथं घटस्फोटात गेल्यानंतर तिथले लोक जे असतात, आपण ज्यांच्याजवळ जातो ते समजून सांगतात. मग डोक्यात प्रकाश पडतो कुठेतरी. आई वडील बहीण भाऊ हे सगळे परके झाले असतात आपल्याला. तेवढा पुरतंच तेवढं त्यांच्याशी नातं असतं. आणि जेव्हा आपण सासरी होतो तेव्हा सगळ्यांना मिळून मिसळून राहायला आपण शिकवावं लागतं. नाही असं असं तसं असतं. तुम्हाला एवढा राग काय येतो आपला, म्हणजे तुझा नवरा, सुनेचा नवरा आईला एवढं माया करतो, प्रेम करतो, काळजी करतो. हो घेणार ती आई तिची. उद्या तुमच्या भावानी, तुमच्या भावजाईनी तुमच्या आईला जर हे केलं मग समजेल. शेवटी फिरून येतं ना, असं असतं ते. चला मग बाय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.